मित्रांनो, तुम्हाला ठाऊक आहे का, एखाद्या निवडणुकीत उमेदवार, पक्ष, मुद्दे बदलतात, पण कधी-कधी सगळं चित्र बदलून टाकणारी गोष्ट असते डिलिमिटेशन. नवीन मतदारसंघाची आखणी झाली की कोणता पक्ष मजबूत होतो, कोणाचा गट ढासळतो, हे पूर्ण बदलतं. मग प्रश्न असा की या नव्या डिलिमिटेशनमुळे राजकीय चित्र कसं बदलणार आहे. आज आपण समजून घेऊ डिलिमिटेशन म्हणजे काय, ती प्रक्रिया कशी होते आणि 2026 मध्ये होणाऱ्या नव्या डिलिमिटेशनमुळे कोणत्या पक्षाला फायदा आणि कुणाला फटका बसणार आहे. तर सोप्या भाषेत आपण हे जाणून घेऊया. लोकसंख्या वाढली, बदलली, स्थलांतर झालं तर जुन्या मतदारसंघात रिप्रेझेंटेशन बिघडतं. कुठे एक खासदार 15 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो तर दुसरे फक्त 8 लाखाचं. हा असमतोल दूर करण्यासाठी मतदारसंघाची नवी आखणी केली जाते. हिला म्हणतात डिलिमिटेशन. भारतामध्ये ही प्रक्रिया डिलिमिटेशन कमिशन करते. कोर्टातही आव्हान देता येत नाही. संविधानानुसार प्रत्येक जनगणनेनंतर ही प्रक्रिया होऊ शकते. पण 1976 पासून लोकसंख्येवर आधारित जागांची फेरबदल स्थगिती ठेवली गेली होती, कारण काही राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण चांगलं पाळलं होतं आणि काहींनी नाही. 2026 पासून ही स्थगिती संपणार आहे. म्हणजेच पुढची लोकसभा निवडणूक 2029 आणि विधानसभांची रचना 2021च्या जनगणनेवर आधारित नवी डिलिमिटेशन नुसार होईल.